हॅलो मैत्रिणींनो, तर चला आज मी बनवत आहे काशीफळ भोपळ्याच्या गोड अशा पुऱ्या. बघा तर आखाड सुरू झालेला आहे, तर आपण आखाडात गोड पदार्थ, तळणीचे पदार्थ, तिखट पुऱ्या किंवा गोड पुऱ्या असं करत असतो. त्याला आपण आखाड तळणं असं म्हणतो. तर बघा सुरुवात करत आहे. तर हा मी भोपळा घेतलेला आहे, अर्धा किलो असा बाजारातून आणलेला होता. तर त्याला वरचे साल काढून घेतले, चांगले मस्त खिसून घेतला. किसून घेईपर्यंत इकडं आपण गूळ ना अर्धा किलो घ्यायचा, गुळाचा भुगा करून आणि तो पाण्यात ठेवायचा. पाणी थोडंसंच टाकायचं, गूळ बुडेल इतका, आणि त्याला बारीक करून विरघळून घ्यायचा. तर माझा भोपळा पण किसून झालेला आहे. तर बघा आता भोपळ्यामध्ये आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यासाठी, आणि ते पाणी बनवलेलं आहे ते पण घ्यायचं आहे. आणि त्याच्यात मी विलायचीची आणि बडीशोपची पूड करून टाकली, आणि चवीपुरतं थोडंसं व नावाला मीठ टाकायचं, कारण त्याने चव चांगली लागते. तर बघा आता ते गुळाचं पाणी आहे ते झालेलं आहे, गूळ बारीक करून. तर ते पाणी लागेल तसं मी त्यात मिक्स करणार आहे, कारण भोपळ्याला पण पाणी आधीचं सुटलेलंच असतं. त्याच्यामुळं थोडं थोडं करत मळायचं, आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही पीठ मळायचं. बघा मी कसं मळलेले, आणि वरून थोडंसं एक तेल टाकून मस्त मऊ करून घट्ट असा, जास्त घट्ट पण असं मऊ मळून घ्यायचा पिठाचा गोळा. तर आता आपण याला तळूया. तर आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल टाकलेलं, तर गोळे बनवून घेते. छोटे छोटेच बनवायचे गोळे, कारण जास्त जाड पण झाले तर मग जड लागतात, आणि नंतर गार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर पुऱ्या कडक लागतात. त्याच्यामुळे छोटे छोटेच बनवायचे. आपल्या पुऱ्या कसं बनवतो आपण तसंच बनवायच्या. तर आता मी गोळे बनवून घेते आधी थोडेसे. मग बघा आता लाटून बघते, लाटते जरा 2-4 5-7 पुऱ्या लाटून ठेवते, मग एकदम तळता येतात त्या, कारण मग तळायला बरं पडतं ना एकदम. तर बघा आता तळायला आधी तेल तापले का नाही म्हणून छोटीशी पुरी टाकून त्यात बघते तेल तापले का. तर तेल तापलेले आहे, तर सुरुवात करते त्यात टाकायला. बघा ह्या मैत्रिणी, ह्या पुऱ्या गोड अशा खूप छान लागतात, मऊ राहतात. आपण बाहेर कुठं प्रवासाला वगैरे चाललो तर 2-4 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या आहेत, आणि जास्त तेल पण त्यात राहत नाही, आणि मऊ सुद्धा अशा पुऱ्या असतात. बघा आता लाटून घेतल्या, तेल पण तापलेलं आहे. छोटी पुरी टाकून बघते त्यात, तर तापलेलं आहे तेल पण. तर आता त्यात मोठी पुरी पण टाकून त्याच्याबरोबरच तळून घेते लगेच, आणि अशा पुऱ्या सगळ्या फुगतात, असं मस्त टम्म फुगतात. आणि थंड झाल्यावर पण त्याची चव खूप लागते, गरम गरम तर चांगलंच लागतात. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणी, मी आता ह्या पुऱ्या सगळ्या तळून घेते, आणि सगळ्या पुऱ्या अशा फुगतात. खायला मग मस्त एकदम खुसखुशीत लागतात थंड झाल्यानंतर. ह्या पुऱ्या आपण दुधाच्या खिरीबरोबर पण खाऊ शकतो, कारण दुधाच्या खिरीबरोबर छान लागतात पुऱ्या ह्या. कोणी कोणी असंच खातात. तर मी दुधाची खीरच बनवलेली आहे त्याच्याबरोबरच खाते, कारण आणि गोडीला जरा कमीच करायचं, म्हणजे दोन्ही गोड असलं ना मग जरा बरं वाटतं, कारण जास्त गोड पण मग खाऊ वाटत नाही. जास्त कमी गोड केलं म्हणजे दोन्ही पण खायला बरं पडतं. दुधाची खीर करताना थोडी कमीच गोड करायची. दुधाची खिरीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे, तर त्यात तुम्ही नक्की बघू शकता दुधाची खीर कशी बनवलेली आहे. तर बघा मैत्रिणी, अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघा तुम्हाला कसं वाटल्यात माझा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करायला पण विसरू नका. तर बघा कशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत, आणि ह्या दुधाच्या खिरीबरोबर सर्व केलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणी, आजच्या पुरतंच एवढंच. बाय बाय.